महाशिवरात्री 2024 शुक्रवार 8 मार्च रोजी आहे। या दिवशी रुद्राक्ष धारण करणे शुभ आहे, पण राशीनुसार रुद्राक्ष धारण केल्याने त्याचा प्रभाव आणखी वाढतो। तसेच रुद्राक्ष धारण करताना काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचे नकारात्मक परिणाम होणार नाहीत। तर चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणता रुद्राक्ष धारण करावा। मेष राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला 3 मुखी रुद्राक्ष धारण करावे। हे मेष राशीच्या लोकांना शुभ फल प्रदान करते। वृषभ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावे। ज्योतिषशास्त्रानुसार 6 मुखी रुद्राक्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी नशीब घेऊन येतो। मिथुन राशीच्या लोकांनी 4 मुखी रुद्राक्ष धारण करावा। असे केल्याने मिथुन राशीच्या लोकांना इच्छित परिणाम प्राप्त होतात। कर्क राशीच्या लोकांसाठी 2 मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते। यामुळे कर्क राशीचे लोक भाग्यवान ठरतात। सिंह राशीच्या लोकांनी सर्वात मौल्यवान 12 मुखी रुद्राक्ष धारण करावा। परिणामी सिंह राशीचे लोक प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास सक्षम होतात। कन्या राशीच्या लोकांनी 4 मुखी रुद्राक्ष धारण करावे। कन्या राशीच्या लोकांसाठी हे शुभ आहे। तुळ राशीच्या लोकांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावे। यामुळे तुळ राशीच्या लोकांच्या सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतात। मंगळ वृश्चिक राशीचा स्वामी आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी 3 मुखी रुद्राक्ष धारण करावे। असे केल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही। धनु राशीच्या लोकांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा। यामुळे धनु राशीच्या लोकांवर भगवान शंकराची नेहमी कृपा असते। मकर राशीच्या लोकांनी 7 मुखी रुद्राक्ष धारण करावे। यामुळे मकर राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात। कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनीही 7 मुखी रुद्राक्ष धारण करावे। त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच असते। मीन राशीच्या लोकांसाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते। यामुळे मीन राशीच्या लोकांचे आरोग्य सुधारेल। रुद्राक्ष धारण केल्यानंतर या गोष्टी करू नका। धार्मिक ग्रंथानुसार रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने कधीही मांस, मद्य यासारखे तामसिक अन्न सेवन करू नये। त्याचबरोबर चुकूनही दुसऱ्याने परिधान केलेले रुद्राक्ष धारण करू नका किंवा त्याला स्पर्श करू नका। जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा विशेष काळजी घ्या, झोपताना रुद्राक्ष हातात किंवा गळ्यात नसावा। ते काढून बाजूला ठेवा। आपण जाणून घेऊ रुद्राक्ष धारण करण्याचे नियम। रुद्राक्ष धारण करण्याचे नियमही जाणून घेणे गरजेचे आहे। रुद्राक्ष जपमाळ किंवा रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी गंगाजलात 24 तास भिजत ठेवा। यानंतर ते बाहेर काढून रुद्राक्षावर बदामाचे तेल पूर्णपणे लावावे आणि विधीनुसार त्याची पूजा करावी। यानंतर शिवाच्या ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा। नंतर त्याला लाल रेशमी धाग्याने बांधा आणि गळ्यात घाला किंवा उजव्या हातावर बांधा। दर्शकांना विनंती आहे की व्हिडिओला शेअर नक्की करा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला आपण विसरू नका। मित्रांनो, आपले व्हिडिओ बाबतचे सजेशन देखील कमेंट करून नक्की सांगणे। सदरील व्हिडिओ आम्ही AI पद्धतीने बनवला आहे। हे आम्ही स्पष्ट सांगत आहोत